सर्व पक्षांनी लोकसभा निवडणुकींकरता जोमात अशी तयारी सुरू केली आहे। बच्चू कडू यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीकरता खास रणनीती आखलेली आहे। पश्चिम विदर्भात खास करून बच्चू कडू यांची मुठीत अशी ताकद आहे। बच्चू भाऊ आपल्यासोबत आहे। बच्चू भाऊ, लोकसभा निवडणुकांकरता खास तयारी, खास रणनीती, किती लोकसभा मतदारसंघांवर आपला दावा? नाही, आमचा दावा आम्ही अमरावतीत खरं तर खास करून दावा करतोय, कारण 3 आमदार अमरावती लोकसभेमध्ये काँग्रेसचे आहेत, 2 प्रहारचे आणि अर्धा बीजेपीचा। त्यामुळे आमची तिथं मजबूती आहे आणि एनडीएला जर एक खासदाराची गरज असेल तर मला वाटतं प्रहारला ती जागा द्यावी। अमरावतीशिवाय अजून कोणता लोकसभा मतदारसंघ ज्याच्याकरता आपण दावा करताय? अजून सध्या तर नाही आहे, पण आम्ही लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेचे रणनीती कसं काय मजबूत होईल, विधानसभेमध्ये आम्हाला अधिक कशा जागा वाढून भेटेल याचा प्रयत्न करू। अकोल्याकरता पण आपण दावेदारी मागे केलेली होती, काय त्याबाबत? न तिथे काही आमची अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सध्या स्थितीत आमचा म्हणजे तिथे आम्ही फार लक्ष घालणार नाही, पण अमरावतीमध्ये आम्ही मजबूतीने दावा करू। पण सध्या वर्तमानमध्ये नवनीत राणा तिथल्या खासदार आहेत, त्या महायुतीसोबत आहेत। भाजप काढावं ना, महायुतीनं मार्ग काढावा, कशा पद्धतीने करता येईल। पण जसं तुम्ही आता म्हणत आहे की लोकसभेला माझा उमेदवार आहे, तर नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंबावर गेल्या वेळेस तिथनं निवडून आला होता, आता तुमच्या पक्षाकडून यावा असं तुमचं काय म्हणणं आहे? आले तर स्वागत आहे। पण त्या दृष्टीने तुम्ही काही प्रयत्न किंवा काही बोलणं झालं आहे? काही प्रयत्न नाही करू, आता तुमच्याच माध्यमातून बोललोय, हाच प्रयत्न समजा। विधानसभेकरता कशी तयारी राहील, काय रणनीती राहील? कारण की लोकसभेला जसं तुम्ही सांगताय की अमरावतीवर तर आमचा दावा राहणारच आहे, पण त्याच्या माध्यमातून कुठेतरी विधानसभेकरता दबाव? नाही, मला असं वाटतं का ह्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतोय का आमचा पक्ष राजकीय मजबूती झाला पाहिजे, कारण आम्ही ज्या मुद्द्यावर लढतो तो मुद्दे खरं तर सुटणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी आमची राजकीय मजबूती होणं गरजेचं आहे। विधानसभेकरता किती जागांवर दावा राहणार आहे? कारण की आम्ही 15 जागेवर तर मजबूतीनं लढण्याची, म्हणजे युतीमध्ये असो नसो आम्ही लढू। पण लोकसभेच्या माध्यमातून कुठेतरी दबाव विधानसभेसाठीचा बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न? हां, बार्गेनिंग करूच, बिलकुल ते केलीच पाहिजे आणि करणार आम्ही। त्या पद्धतीनं कसं काय आमचा पक्ष मजबूत होईल त्यासाठी आमची ताकद आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू। सध्या विधानसभेच्या किती जागांसाठी? 15 जागांसाठी। आत्ता सध्या एक विषय चर्चेचा सुरू आहे, तो अयोध्येतला प्राणप्रतिष्ठा। अनेकांना निमंत्रण गेलं आहे, काही लोकांना निमंत्रण नाही आले म्हणून ते दुःख सुद्धा व्यक्त करताय, पत्रकार परिषदेतून आपला संताप सुद्धा व्यक्त करताय। आपल्याला निमंत्रण आलं आहे का? प्रभू रामचंद्रांचं मंदिर होतं, हा आनंद आहे, आणि मी रामभक्त समजत असेल तर मला निमंत्रणाची गरज नाही। पण काही म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे नेते म्हणतात की उद्धवजींना निमंत्रण आलं नाहीये, त्यावरून त्यांनी संताप सुद्धा व्यक्त केलेला। काय प्रतिक्रिया राहील तुमची याबाबत? मला वाटत होतं त्यांचा प्रश्न आहे, आणि जसं मी माझं मत व्यक्त केलं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, त्यांना असं वाटतं का निमंत्रण असलं पाहिजे, तो त्यांचा प्रश्न आहे। काल शिंदे आणि जरांगे यांच्यात बैठक झाली, अतिशय महत्त्वपूर्ण अशी बैठक होती। आपण सातत्याने जरांगे यांची भेट घेताय, त्यांच्याशी चर्चा सुद्धा करताय, कालच्या बैठकीकडे कसं पाहता आणि काय सूचना राहतील तुमच्या? नाही, खरं तर जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं आणि CM साहेबांच्या सकारात्मक भूमिकेमुळं आता बऱ्यापैकी मागणीला एक चांगल्या पद्धतीत समोर येत आहोत आणि पॉझिटिव्ह एकंदरीत सगळं सकारात्मक होत आहे। कालच्या बैठकीमध्ये 2-3 निर्णय फार चांगले झाले। मी कालही बोललो तसं का ज्या नोंदी सापडत नाही, तर मग काही धार्मिक स्थळी असेल, त्र्यंबकेश्वरमध्ये असेल, राक्षस भवनमध्ये असेल, किंवा काल विभागीय आयुक्तांनी सांगितलं का लसीकरण का झालं होतं 65 मध्ये, त्यावेळेस जातीचे उल्लेख आहे, हे सगळे जोडावरून त्याची संख्या वाढू शकतं आणि जे कुंभी आहे ते कुंभी प्रमाणपत्र भेटलं पाहिजे, त्याच्यासाठी हा मोठा आधार होऊ शकतं। ही एक जमेची बाजू तिथे झालेली आहे आणि ते जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे शक्य झालं। अखेरचा प्रश्न, हिट अँड रन कायद्यावरून 2 दिवस प्रचंड असा आंदोलनं झाली, अनेक चालक रस्त्यावर उतरले होते, आपली काय भूमिका आहे याबाबत? तुम्हाला एक सांगा का फक्त चालकच त्या अपघाताला कारणीभूत असू शकतं असं म्हणणं चुकीचं आहे। टायरमधले असणारी बेकारी, तुमच्या गाडीमध्ये असणारे काही गोष्टी, रोड असतं त्याच्यातले असणारे खड्डे, अपघात असणारे रोड, त्याच्यात ती अवस्था, या सगळ्या अनुषंगानं तो कायदा व्हायला पाहिजे। एकाएकी एका चालकाला
हे करून त्याला नजर ठेवून कायद्याकडे होत असेल तर तो चुकीचा आहे. तर बच्चूभाऊंनी रोखठोक असे सगळे मत आपलं व्यक्त केलं आहे. खरं तर लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवत आहे. बच्चूभाऊ सुद्धा लोकसभा जागांसाठी काही जागांवर आपला दावा करून आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.